महाविकास आघाडीत आगामी महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व आम आदमी पार्टी सामील करून घेण्याचे प्रयत्न सुरू असून महाविकास आघाडी अधिक व्यापक आणि प्रभावी करण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत। भाजपला रोखण्यासाठी सर्व घटक पक्ष एकजुटीने निवडणुकीत उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। वंचित बहुजन आघाडीला आघाडीत सामील करून घेण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही आडम मास्टर यांनी सांगितले। जागा वाटपाबाबत बोलताना ते म्हणाले, आम्ही सुरुवातीला 20 जागांची मागणी केली आहे, मात्र प्रत्यक्षात 12 ते 15 जागांवर आमचा दावा राहील। आतापर्यंत आघाडीच्या 4 बैठका झाल्या असून जागा वाटपावर सकारात्मक चर्चा झाली आहे। दरम्यान आगामी निवडणुकीसाठी निधी उभारणीवरही भर देण्यात येणार असून वोट दो नोट भी दो ही मोहीम राबवून समर्थकांकडून सुमारे 25 लाख रुपयांचा निवडणूक निधी संकलित करण्याचा निर्धार करण्यात आल्याचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी सांगितले। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेबांचं, शिवसेना उद्धव साहेब ठाकरेंचं, माकप आणि मनसे अशी आघाडी झालेली आहे। ही महाविकास आघाडी असून 102 जागा आम्ही या ठिकाणी लढणार। महाविकास आघाडीकडे आम्ही 20 जागा मागण्याचा प्रस्ताव ठेवणार आहे। आता आमचे निवडून येतील अशा पद्धतीच्या जागा आम्ही मागितलेल्या आहेत। 10-12 जागा मिळाल्या तरी हरकत नाही। आम्ही ही महाविकास आघाडी कायम ठेवू। अजून जागा वाटपाला सुरू झालेलं नाही। या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागेल। आचारसंहिता लागल्यानंतर रोजच्या रोज बसून आम्ही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवू आणि सगळ्यांच्या मनामधून आहे की महाविकास आघाडी व्हायला पाहिजे। त्यामुळे जागा वाटपाला आपल्याला कसली अडचण येणार नाही। तर आपल्या पुढे भारतीय जनता पक्ष, त्यानंतर एकनाथ शिंदेची शिवसेना, त्यानंतर अजित पवारची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचं मोठं आव्हान राहणार आहे। आणि ते आव्हान नुसतं ताकदीवर नाही, सगळ्या दृष्टीने ते तयार करून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे। परंतु सोलापूर शहर हे हुतात्म्याचं शहर आहे, हे मार्शलाचं शहर आहे। या शहराला श्रमिकाचं चांगल्या पद्धतीनं होईल अशा पद्धतीचं कारभार करणार।